विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। श्री स्वामी समर्थ मंडळ आणि श्री जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा, स्वामी गौरव पुरस्कार वितरण समारंभ तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी विद्यार्थ्यांचा सन्मान करताना त्यांच्या डोळ्यांमधील भविष्यासाठीची स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द अनुभवता आली। या मंचावरून विद्यार्थ्यांच्या केवळ गुणवत्तेचा गौरव झाला नाही, तर त्यांना योग्य दिशा आणि प्रेरणा देखील नक्कीच मिळणार आहे। आणि यावेळी आमदार श्री हिरामण खोसकर, आमदार श्री सत्यजित तांबे, पोलीस निरीक्षक अहिराव मॅडम, किरण फलटणकर, पांडुरंग बर्हे, नाना पवार, अशोक नावंदर, सुनीलजी पिचा, योगेश चांदोडकर, लकी जाधव सह अन्य मान्यवर उपस्थित होते। तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सेवाभावी कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार। MVP लॉ कॉलेज परिसरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून वाहने अतिशय वेगाने जात असल्यामुळे परिसरात अपघाताचा धोका वाढला आहे। विद्यार्थ्यांची सतत ये-जा होत असल्याने या ठिकाणी स्पीड ब्रेकरची अत्यंत गरज आहे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून जोर धरते आहे। तसेच या ठिकाणी एकाच परिसरात 4 महाविद्यालय असून या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष घालून स्पीड ब्रेकर बसवण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येते आहे। विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल पडणार आहे। कोंढवा परिसरात 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार। पुणे येथील कोंढवा परिसरात एका 25 वर्षीय तरुणीवर डिलिव्हरी बॉय बनून एजंट बनून घुसलेल्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने डिलिव्हरी एजंट असल्याचं सांगून पीडितेच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला। पीडितेने डिलिव्हरी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर त्याने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारला। त्यानंतर लैंगिक अत्याचार केला। अत्याचार केल्यानंतर नराधमाने सेल्फी काढला आणि त्यावर मी परत येणार आहे असा मजकूर लिहिल्याचा आरोप आहे। पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। अनेक पथके स्थापन करण्यात आलेली असून फॉरेन्सिक तपासणीसह CCTV फुटेज तपासले जात आहे। नेमकी घटना काय आहे, आपण काय गुन्हा दाखल केलाय आणि सध्याची तुर्तास परिस्थिती काय? कोंढवा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहितेचे कलम 64-77 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल सायंकाळी 7:30च्या सुमारास निर्भया वय वर्ष 22 ह्या कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या। तेव्हा एक डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी आला आणि आपलं बँकेचं पार्सल आलेलं आहे, आपल्याला द्यायचं आहे असं म्हणून त्यांना बेल वाजवली आणि माझ्याकडं पेन नाहीये, मी पेन विसरलो, कृपया आपण पोच द्या, रिसीट द्या असं सांगितल्यावरून निर्भया हे आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेले असता इमिजिएटली त्यानं घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला आणि सदरचा अत्याचाराचा प्रकार घडला। त्याचा तपास चालू आहे। सर, आरोपीने मुलीच्या पाठीवरती सेल्फी काढलाय, तिच्या टेक्स्ट लिहून ठेवलाय, त्याच्याबद्दल नेमकी काय माहिती आहे? मी पुन्हा येईन असं त्यांना म्हटलंय। नेमका हा सगळा प्रकार काय? या बाबतीत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे। त्या ठिकाणी आयकार बोलवण्यात आली होती, फॉरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आलेले होते। त्याचबरोबर निर्भयाचा मोबाईलही आम्ही तपासलेला आहे। आपण म्हणता त्याप्रमाणे त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे, ज्यामध्ये आरोपीनं लिहिलेलं आहे की मी पुन्हा येईल आणि जर ही घटना सांगितली, लीक केली तर मी सदरचा फोटो व्हायरल करेल। सर, पण त्यांनी सेल्फी काढला असा घुसला आणि त्याने तिच्या तोंडावर स्प्रे देखील मारला अशी देखील माहिती आहे। या बाबतीत निर्भया ह्या 7:30 नंतर
शुद्धीवर नसल्यामुळं त्या बाबतीत त्या निश्चित सांगू शकल्या नाहीत, परंतु फॉरेन्सिक एक्सपर्ट्स यांच्याकडून आम्ही त्या ठिकाणी कोणता स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापरलं जेणेकरून त्या बेशुद्ध पडल्या याबाबत विश्लेषणांती ठोस माहिती आपल्याला. सर निर्भया एकटीच राहते का त्याच्यासोबत आणखी कोण राहतं जेव्हा ही घटना घडली होती काय होतं? निर्भया ह्या काल घरामध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ राहतात, परंतु भाऊ हे गावी गेलेले असल्यामुळं काल त्या घरी एकट्याच होत्या. प्रोफाईल काय आहे, मुलगी पीडित मुलगी जी आहे ती नेमकी करते काय, आणि दुसरी गोष्ट ही सोसायटी गेटेड कम्युनिटी आहे, सीसीटीव्ही आहेत सगळीकडे, आरोपी आयडेंटिफाय झालाय का तुम्हाला? निर्भया या कल्याणी नगर येथे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात. आपण म्हणता ते बरोबर आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेतली जाते. त्या अनुषंगानं त्या ठिकाणी जे डिलिव्हरी बॉय आला होता त्याबाबतही आमचा अधिक तपास चालू आहे. नाही पण तो तिच्या ओळखीचा होता, कंपनीतला होता, काय आरोपीचा फोटो आहे, तर आरोपीची ओळख पटली का? तो कुठून आला होता, कुठल्या कंपनीत होता, ज्या कंपनीकडनं तो आला त्यांच्याशी आपण काही संपर्क साधला का, त्याच्याविषयी अजून काय माहिती पाहिजे? या बाबतीत आरोपी निर्भयाच्या ओळखीचा होता किंवा यापूर्वी भेटलेत का किंवा याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे. मोबाईलमध्ये जे फोटो डाटा मिळालेला आहे त्याचंही विश्लेषण चालू आहे. आमची जवळपास 10 पथकं आरोपीच्या मागावरती आहे. निश्चितपणे आम्ही आरोपीला लवकरच अटक करून वस्तुस्थिती आपल्या पुढे मांडू. अगदी बरोबर आहे. त्या सोसायटीचे एंट्री एक्झिटचे सीसीटीव्ही फुटेजेस आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि त्याचं विश्लेषण तपासाच्या अनुषंगानं चालू आहे. अंदाजे याचं वय किती होतं आणि हा म्हणजे त्याच्या संदर्भात कुठल्या गाडीने आला होता काय माहिती? याबाबत अधिक तपास चालू आहे. सर पण तब्येत कशी आहे निर्भयाची? निर्भयाची तब्येत ही स्टेबल आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत, त्याचबरोबर आमचे महिला अधिकारी त्यांच्यासोबत आहेत. निर्भया महाराष्ट्रातली का महाराष्ट्राच्या बाहेर? निर्भया ह्या महाराष्ट्रातीलच आहेत. जॉब करिता आणि भावाचं पुण्यात शिक्षण चालू असल्यामुळं कोंडव्यातील एका सोसायटीमध्ये त्या राहत होत्या. कधीपासून पुण्यात राहतात? पुण्यात ते मागील 1 वर्षापासून राहतात. सर या सगळ्या केसमध्ये एक ॲम्बिग्युटी आहे, हा आरोपी येऊन बरोबर त्याच फ्लॅटमध्ये कसा शिरला किंवा काय त्याच्याबद्दल काही तपासामध्ये समोर आलंय का, की आधी काही पाळत ठेवून हा गुन्हा करण्यात आलेला आहे? जिथं एंट्री घेतली जाते तिथं त्यांना कुठल्या फ्लॅटमध्ये जायचं होतं याबाबत काही माहिती दिली आहे का? याबाबत आम्ही अधिक माहिती घेत आहोत, कारण आपण जसं म्हणताय की आरोपीनं काही त्या ठिकाणी रेकी केली होती का किंवा काही पूर्वीची ओळख होती का, नेमके त्याच परिसरातील नेमके त्याच सोसायटीतील आहेत याबाबत आम्ही माहिती घेऊन तपास चालू आहे. डिलिव्हरी बॉयचं वय किती अंदाजे वय किती याचं? डिलिव्हरी पार्सल घेऊन तो कुठल्या कंपनीच्या माध्यमातून आला होता, त्यांच्याकडे काही चौकशी झाली का, तिचंच पार्सल तिने मागवलं होतं का, हे पण काही आहे? याबाबत आम्ही निर्भयाकडे चौकशी करत आहोत. अंदाजे वय किती? वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 7 दरवाजे 2 मीटरने उघडले. गोंदिया जिल्ह्यात मागील 5 दिवसात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपात्रात वाढ झाली आणि त्यामुळे वैनगंगा नदीवर बसवण्यात आलेल्या धापेवाडा बॅरेजचे 7 दरवाजे उघडले असून 45,825 क्युसेकने सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जोरदार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे बॅरेजमधून पाणी सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण
फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? रघुवीर घाटात दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प. रघुवीर घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली. मध्यरात्री कोसळली दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प. रत्नागिरी आणि सातारा या 2 जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा घाट. खेड तालुक्यातील खोपी येथील शाळेत येणारे विद्यार्थी बसमध्ये अडकले. दरड हटवण्याचे प्रयत्न सुरू. 4 दिवसात दुसऱ्यांदा कोसळली दरड. भिवंडी शहरात गणेश मूर्ती बनवण्याची लगबग. गणपती बाप्पाचं आगमन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. भिवंडीत गणेश मूर्ती बनवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू झाली. POP गणेश मूर्तीवरील उच्च न्यायालयाने उठवलेल्या बंदीमुळे गणेश मूर्तिकारांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण निर्माण झाले. यावर्षी तरी काही चांगला प्रतिसाद मिळणार यासाठी मूर्तिकार मूर्ती बनवण्यात मग्न झाल्याचं दिसतं आहे. यावर्षी शाडूच्या मूर्ती POP गणेश मूर्ती बनवण्याचा निर्णय मूर्तिकारांनी घेतला आहे आणि यामुळे पर्यावरणाला कोणते नुकसान होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली असल्याने यावेळी जास्त मूर्तीचा खप होईल अशी आशा व्यक्त करत मूर्ती बनवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करताना मूर्तिकार दिसत आहेत. म्हणजे छोट्या मूर्ती आहेत, एक कृत्रिम तलावात विसर्जन करावे ही अट दिले आणि मोठ्या मूर्तीचा अजून चालू आहे कोर्टात. काय झालं? भाव वाढले, भाव जवळजवळ 20% भाव वाढले आणि त्या मूर्तीच्या कोर्टाचा निर्णय लेट झाल्यामुळे मूर्ती बनवणं कमी झालं ना, त्याच्यामध्ये भाव भरपूर वाढले. त्यावर्षी पूर्ण तर मूर्त्या होऊ शकत आणि यावर्षी भरपूर मूर्तींना शॉर्टेज होणार आहे. मजुरी काय? मजुरी आहे आपल्या कारागिरांना वर्षभर पोरं असतात, त्यांना 15,000 पगार आहे, जेवण खावण सगळं देऊन. मजूर भेटतात का पण आता सध्या? आता तर माझे आहेत 3-4 मजूर, पण भरपूर शॉर्टेज आहे. सगळे पोरं एकदम काम चालू झाल्यामुळे सगळे इकडे तिकडे पळाली पोरं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग. कुडाळ शहरात घुसलं पाणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने भंगसाळ नदीचे पाणी कुडाळ शहरात घुसलेलं असून यामुळे शहरात जाण्याचा मार्ग बंद आहे. नजीकच्या पावशी, वेताळ, बांबर्डे येथे सुद्धा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळ रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळ शहरात पाणी घुसल्याने रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आणि ये-जा करणाऱ्या स्थानिकांचे हाल होत आहेत. तरीही काही वाहन चालक आणि ग्रामस्थ पुराच्या पाण्यातून ये-जा करत आहेत. नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 20मध्ये सुरक्षा भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना. घटना CCTVमध्ये कैद. नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 20मधील एका निवासी सोसायटीमध्ये गुरुवारी पहाटे एक मोठा अपघात घडला आहे. सोसायटीची सुरक्षा भिंत अचानक कोसळली, ज्यामुळे जवळच उभ्या असलेल्या 4 दुचाकी, बाईक आणि स्कूटर थेट खड्ड्यात पडल्या. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. प्राथमिक माहितीनुसार सोसायटीच्या शेजारी बांधकाम सुरू होतं आणि या बांधकामामुळे जमीन कमकुवत झाली आणि सुरक्षा भिंत कोसळली. घटनेच्या वेळी जवळपास कोणी उपस्थित नव्हते, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि या घटनेनंतर परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. नवी मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते आहे. 1000 रुपयांसाठी खून करणाऱ्या आरोपीला 14 वर्षांनी अटक. 2011मध्ये APMC पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या वाशी सेक्टर 19मध्ये अहमदनगर येथील रहिवासी अजिनाथ त्र्यंबक दौड यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी लक्ष्मण गंगाधर काकडे तेव्हापासून फरार होता. पोलीस आरोपींना शोधण्यासाठी अथक प्रयत्न करत होते, परंतु आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. दरम्यान पोलिसांनी पुन्हा एकदा आरोपीचा शोध सुरू केला, तेव्हा आरोपी पुण्यातील खेड येथे असल्याचं आढळून आलं. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खेड येथे जाऊन सापळा रचून त्याला अटक केली.
आरोपीने सांगितले की ते दोघेही ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर म्हणून काम करतात. दोघांमध्ये 1000 रुपयांवरून वाद झाला. हे प्रकरण एवढं वाढलं की आरोपीने धारदार शस्त्राने मानेवर वार करून त्याची हत्या केली. फरार घोषित करून सुमारे 15 वर्षापूर्वीचा खुनाचा गुन्हा आहे. 26 नोव्हेंबर 2011 साली आजीनाथ दौंड नावाच्या एका मोठ्या ट्रकवर क्लीनर म्हणून काम करणाऱ्या इसमाचा त्याच्याच परिचित आणि तोही त्यावेळी क्लीनर होता, नंतर ड्रायव्हर झाला, लक्ष्मण काकडे ज्याचं नाव आहे, त्याने गळ्यावर वार करून त्याचा मर्डर केला होता. कारण असं होतं की एक किरकोळ 1000 रुपयाच्या देण्या घेण्याच्या वादातून त्यांचा वाद होता आणि त्यामधून त्याने तो मर्डर केला होता 2011 साली. त्यानंतर तत्कालीन तपासी अधिकारी आणि सर्व पोलिसांनी त्याचा शोध घेतला, परंतु हा जो काकडे आहे, लक्ष्मण काकडे आरोपी, हा मिळून आला नव्हता. म्हणून त्याचं प्रोक्लेमेशन काढून त्याला फरार घोषित करून 2015 साली त्याच्या विरुद्ध मान्य न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं होतं. नुकतंच काही महिन्यापूर्वी केंद्र शासनाने नॅटग्रीड प्रणाली एक उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामध्ये पोलीस खात्याच्या रेकॉर्डवरची जी माहिती असते गुन्हेगारांबद्दल किंवा व्यक्तींबद्दल, तशी माहिती त्या व्यक्तीची इतर खात्यात जर असेल, फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्सला त्याची काही माहिती आहे का, RTOला काही माहिती आहे का, अशी माहिती एका प्लॅटफॉर्मवर त्यांनी संकलित केलेली आहे. त्याचप्रमाणे जो सोशल मीडिया आहे, त्या सोशल मीडियाची काही माहिती, तो कुठं सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे का, अशी काही माहिती त्या नॅटग्रीड पोर्टलमध्ये आहे. आणि त्यातून मग थोडेफार इनपुट्स जे आहे ते आपल्याला भेटतात. म्हणून आम्ही जे हे गंभीर गुन्ह्यातले जे आरोपी होते, आमचे मान्य पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर आणि ॲडिशनल CP दीपक साकोरे, DCP क्राईम अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आहेत, फरारी आरोपी आहेत आणि जेलमधून पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर जे आरोपी ज्यांनी पॅरोल जम्प केलेला आहे, अशा सर्व आरोपींची माहिती आम्ही नॅटग्रीड प्रणालीद्वारे मिळवत होतो. त्यामध्ये या एका इसमाचे आम्हाला काही इनपुट्स भेटले. ते मग नंतर आम्ही संबंधित एजन्सीकडून पत्रव्यवहार करून त्यांना मेलद्वारे कॉन्टॅक्ट करून त्याचे डिटेल्स मिळवले आणि त्या आधारे आम्हाला हा जो लक्ष्मण काकडे आरोपी आहे त्याचं ठाव ठिकाणाची माहिती मिळाली. त्यानुसार आमचे सेंट्रल युनिट क्राईम ब्रांचचे सिनियर PI सुनील शिंदे, त्यांचे सहकारी API कोकरे, API भोसले आणि कॉन्स्टेबल्स यादव आणि पाटील यांनी त्याला पुणे जिल्ह्यातील त्याच्या ठाव ठिकाणाच्या ठिकाणी जाऊन तिथून त्याला अटक केली. अशा प्रकारे 15 वर्षानंतर एक खुनाचा गुन्हा या नॅटग्रीड प्रणालीमुळे उघडकीस आणण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला यश आलेलं आहे. ही घटना नेमकी सर कुठे घडली होती? ही घटना APMC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली होती, सेक्टर 19 मध्ये. हे दोघेही मी सांगितल्याप्रमाणे ट्रकवर क्लीनर होते आणि त्यांच्या आपसातल्या वादातून सेक्टर 19 APMC या ठिकाणी घडली होती आणि त्याचा खुनाचा गुन्हा जो आहे तो देखील APMC पोलीस स्टेशनलाच दाखल होता. आताही पुढील तपास जो आहे आता आरोपी अटकेनंतरचा तो APMC पोलीस स्टेशनच करत आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि
स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? गोंदिया जिल्ह्यात जून महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस. जून महिन्यात यावर्षी 192 मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता, मात्र केवळ 114 मिलीमीटर पाऊस पडला आहे. एकूण 59% एवढा पाऊस पडलेला आहे, म्हणजेच 41% तूट जून महिन्यात झाली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते, त्यामुळे जास्त पाण्याची आवश्यकता शेतकऱ्यांना असते. मात्र यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत 41% कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. जर आपण गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर जून महिन्यात यावर्षी 192 मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता, परंतु त्या ऐवजमध्ये आपल्या जिल्ह्यात 114 मिमीच पाऊस पडलेला आहे. म्हणजे 59% पाऊसच जून महिन्यात आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे जवळपास 41 मिमीची तूट आहे, 41 टक्केवारीची तूट आहे जून महिन्यात. तसेच जुलै महिना म्हणजे आज 2च तारीख आहे आणि यामध्ये एकंदरीत आपल्याला चांगला पाऊस मागील 2 दिवसात मिळालेला आहे. त्यामुळे या महिन्याचा जर जुलै महिन्याच्या 2 दिवसाचा विचार केला तर यामध्ये जेवढी अपेक्षित होती म्हणजे 26 मिमी पाऊस अपेक्षित होता, परंतु आपल्याला या 2 दिवसात 56 मिमी पाऊस जिल्ह्यात झालेला आहे. मागच्या वर्षीच्या आज रोजीपर्यंतचा म्हणजे 2 जुलैपर्यंत जर आपण विचार केला तर मागच्या वर्षी 2024मध्ये 204 मिमीपर्यंत आज रोजी पाऊस अपेक्षित आहे, परंतु मागच्या वर्षी 118 मिमी 2 जुलै 2024ला पाऊस आलेला होता. म्हणजे हा एकूण पावसाचा अपेक्षित पावसाचा 53% होता. निश्चितच भारतीय हवामान खाता आपल्याला वेळोवेळी जे अपडेट्स आहेत ते देत आहे. या अपडेट्समध्ये आपल्याला पुढील 5 दिवसाचा जो आज आपल्याला अपडेट मिळालेला आहे, यामध्ये आज रोजी येलो अलर्ट आहे. येलोमध्येही काही निवडक ठिकाणीच पाऊस पडेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. उद्याचा आज रोजी ग्रीन दाखवतो आहे आणि पुढील त्यानंतरचे 3 दिवस परत येलो अलर्ट दिसतो आहे. परंतु दररोज 12 ते 1च्या दरम्यान हवामान खाता आपल्याला नवीन इशारे आणि नवीन सूचना आपल्याला दररोज देतो आहे. वैनगंगा नदीमध्ये पाणी पातळीवर वाढ झालेली आहे, तर आपण काय आवाहन करणार नागरिकांना? निश्चितच पावसाळ्याचे दिवस आहे आणि आपल्या वरच्या साईडला संजय सरोवरकडे मध्य प्रदेशला किंवा नदीच्या कॅचमेंट भागाला पाऊस निश्चितच पडत आहे आणि हा पाऊस हळूहळू नदीमध्ये प्रवाहित होत आहे. त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे नदीमध्ये ते निश्चितच वाढलेली आहे. लोकांना एकच सतर्कतेचा इशारा राहील की कुठल्याही नदी किंवा धबधब्या किंवा तलावाच्या ठिकाणी अनावश्यक कारणाने जाऊ नये आणि जर अपेक्षितच आहे तर त्या ठिकाणी आवश्यक काळजी त्यांनी घेतली पाहिजे. बांगलादेश सीमा बंदचा कांदा उत्पादकांना फटका. बांगलादेश सीमा ही गेल्या 3 महिन्यांपासून बंद असल्याने भारतातील कांदा निर्यात ही थांबलेली असल्याने त्याचा फटका थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना देखील बसतो आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण दिसून येते आहे. विशेषतः महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कांदा हा बांगलादेशला निर्यात केला जातो. मात्र बांगलादेशाची सीमा बंदचा फटका कांदा उत्पादकांना बसतो असून केंद्र सरकारने बांगलादेशमधील निर्यात सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून होते आहे. पूल नसल्याने मृतदेहासह नदी ओलांडण्याची वेळ, ग्रामस्थांचे जीवन धोक्यात. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात शेगवे गावात नदीला पूल नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. विशेषतः अंत्यविधीसारख्या गंभीर प्रसंगी मृतदेह नदी ओलांडून नेताना
जीव धोक्यात घालावा लागतो आहे। गावाजवळून वाहणारी नदी ही परिसरातील एकमेव मार्ग असून या नदीवर आत्तापर्यंत कोणताही पूल बांधलेला नाही। परिणामी पावसाळ्याच्या दिवसात नदीचे पाणी वाढते आणि ओलांडणे अधिक धोका। नमस्कार, माझे नाव आहे सुनीता कैलास गावित। आम्हाला पाण्याला पूर आले की गावामध्ये मयत होतं किंवा आम्हाला बाहेर नदीच्या पलीकडच्या शेतात चारा कापायचं किंवा शेतात काही काम करायचं असेल तर आम्हाला उतरून जावं लागतं। जर जास्त पाणी सुटलं नदीला तर आम्हाला त्रास होतं। आता आमचे वय 32 वर्ष असेल। आम्ही याच गावात जन्मला आहे आणि याच गावात सासरवाडीला पण आहे। लहानपणापासून बघत आलं आहे। आता आमचे मुलं पण मोठे झाले आहे तरी पण शासनाने आम्हाला काही इकडं पूल बांधून दिलं नाही आहे। याने आम्हाला फार अडचणी येतात, म्हणून आम्हाला पूल बांधून द्यावे असं माझी विनंती आहे शासनाला। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि
स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. आचार्य महामंडलेश्वर मठाधिपती योग सद्गुरू डॉक्टर कृष्णदेव गिरीजी महाराज यांचा अल्पसा जीवन परिचय. संपर्क 9821220495, 8108880495. आचार्य महामंडलेश्वर पट्टाधिपती योग सद्गुरू डॉक्टर कृष्णदेव गिरीजी महाराज, ज्योतिषतज्ञ, माननीय सदस्य मराठी विश्वकोश, महाराष्ट्र शासन, स्वेच्छानिवृत्त अधिकारी, गुप्तचर विभाग, महाराष्ट्र पोलीस, मुंबई. हे सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र पोलीस दलात खेळाडू म्हणून भरती झाले. खेळ, व्यायाम, योग, अध्यात्म प्रसारासाठीचा वसा घेतलेले हे व्यक्तिमत्व म्हणावं लागेल. योग, अध्यात्म प्रसारासाठीचा वसा घेतलेले हे व्यक्तिमत्व म्हणजेच पिढीजात वारसात त्यांना लाभलेला. हे ज्ञान जगाला देण्यासाठी योग सद्गुरू अथक प्रयत्न सातत्यपूर्ण करत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे योग, व्यायाम, अध्यात्मशास्त्राला समर्पित आयुष्य असले तरी हे महाराष्ट्र पोलीस दलाच्या गुप्तचर विभागातील स्वेच्छानिवृत्त अधिकारी आहेत. आपला जास्तीत जास्त वेळ ते जनतेच्या निरोगी आनंदी जीवनासाठी देत आहेत. पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन पोलीस खात्यातर्फे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. कराटेमधील 3rd डिग्री ब्लॅक बेल्ट म्हणून राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा सुवर्ण पदक विजेते देखील ते आहेत. कमांडो प्रशिक्षक म्हणून कमांडोंना सेल्फ प्रोटेक्शन प्रशिक्षण दिलं आहे. अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस योगा संघाचे खेळाडू, प्रशिक्षक आणि संघनायक म्हणून कर्तव्य करून महाराष्ट्र पोलीस दलाला योगाचे पहिले पदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. पोलीस दलाचे विशेष सुरक्षा प्रशिक्षणामध्ये नेमबाजीमध्ये प्रथम आणि बेस्ट कॅडेट अवॉर्डसुद्धा त्यांना मिळाले आहे. आत्तापर्यंत त्यांनी 2 लाखाहून अधिक पोलीस आणि जनतेतील लोकांना मार्शल योग प्रशिक्षित केला आहे. त्यांच्या कामगिरीची दखल आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली असून त्यांनी 2020पर्यंत केलेल्या आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता कार्याची दखल घेत इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड शिबिरात त्यांना योग सद्गुरू पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकरिता राष्ट्रीय ज्युरी सदस्य न्यायकोर्टातील पंच म्हणून निवड. कालावधी जून 2020 ते मे 2025. सध्या ते दैनिक रोकठोक या वृत्तपत्राचे सहसंपादक म्हणून जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडत आहेत. श्रीलंका येथे झालेल्या 50व्या जागतिक वैद्यकीय परिषदेत हिलिंग पॉवर ऑफ मार्शल योगा या विषयावर त्यांनी वैज्ञानिक प्रबोधन केले. या विषयावर प्रबोधन करणारी जगातली पहिली व्यक्ती म्हणून त्यांचा गौरव झाला आहे. योग साधनेत त्यांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून डॉक्टरेट मिळाले आहे. योग सद्गुरू हिलिंग दरबारमधून सर्व व्याधींवर योग, हिलिंग, ज्योतिष आणि अध्यात्म याद्वारे उपचार देत आहेत. साऊथ आशियातील प्रसिद्ध साप्ताहिक क्रॉनिकल फामाबीजने जर्मनीतील जागतिक परिषदेत त्यांचा हिलिंग पॉवर ऑफ मार्शल योगा हा निबंध प्रसिद्ध केला आहे. आजवर योग, व्यायाम, अध्यात्म अन्य विषयांवर त्यांची 21 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत 300पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. कोल्हापूर येथे भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रातील गुणवंतांना शाहू प्रेरणा पुरस्कार 2022 देऊन सन्मानित केलं.
मुंबई येथे झालेल्या जागतिक मराठी परिषदेमध्ये विठ्ठल नामाची योगमय टाळी या विषयावर प्रबोधन. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं कोल्हापूर येथे आरोग्य आणि पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन. सप्टेंबर 2023मध्ये दैनिक रोखठोकच्या वतीनं 51 वेगवेगळ्या क्षेत्रातील गुणवंतांना रोखठोक वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रेरणा पुरस्कार 2023 देऊन सन्मानित केलं. अतिशय आनंदाची बाब म्हणजे हिंदू धर्माच्या गाढ अभिमान जाज्वल्य ठेवण्यासाठी हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा मुंबई कार्यक्षेत्र भारत आखाड्याचे संस्थापक आचार्य महामंडलेश्वर योग सद्गुरू डॉक्टर कृष्णदेव गिरीजी महाराज यांनी अथक परिश्रम घेऊन हिंदू धर्मगुरू आखाड्याच्या माध्यमातून प्रयागराज येथे नुकत्याच झालेल्या महाकुंभ 2025मध्ये कुंभमेळ्यात उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं आपल्या सर्व गृहस्थी बहुजन समाज बांधवांना आखाड्याच्या माध्यमातून महाकुंभ मेळ्यात साधू संन्यासी यांच्या बरोबरीने शाही स्नानाचा सन्मान मिळवून देण्यासाठी प्रदेश सरकारचे शासन स्तरावर अथक प्रयत्न करून टेंट, लाईट, पाणी इत्यादी शासकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या. अतिशय अभिमानाने सांगावेसे वाटते की डॉक्टर कृष्णदेव गिरीजी महाराज यांनी त्यांच्या भक्तांसमवेत हिंदू धर्मगुरू आखाड्याच्या माध्यमातून प्रयागराज येथे नुकत्याच झालेल्या महाकुंभ 2025मधील कुंभमेळ्यात उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं त्यांना सर्व शासकीय सुविधा उपलब्ध करून दिल्यात. त्याही पुढे जाऊन त्यांनी अनेक साधू संत आणि समाज बांधवांना प्रयागराज येथे 14 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान अन्नदान, होम हवन, पूजापाठ याबरोबरच योग आध्यात्मिक मार्गदर्शन केलं आहे. त्यासोबतच कुंभमेळ्यात अकाली दुर्घटनेत दुःखद निधन झालेल्या भक्तांच्या आत्मिक शांती आणि विश्वशांतीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी 26 फेब्रुवारी 2025 रोजी सेक्टर 8मधील गंगा घाटावर भगवान भोलेनाथ शिवशंकरजी यांना वैदिक पद्धतीने वाळूपासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केली आहे आणि हा धार्मिक उदात्त संकल्प पूर्ण करण्यासाठी गंगा घाटावर हा पवित्र यज्ञ करून रथयात्रेने प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याची सांगता केली आहे. तसेच त्यांनी लाखो पोलीस दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समाजातील विविध बंधुभगिनी यांना 21 पुस्तकांच्या लेखणीतून मार्शल योग अध्यात्माच्या माध्यमातून निरोगी जीवन जगण्यासाठी प्रेरित केलं आहे. डॉक्टर कृष्णदेव गिरीजी महाराज हे गुप्तवार्ता विभाग मुंबईचे स्वेच्छानिवृत्त अधिकारी असून यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य म्हणून काम केलं आहे. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हिंदू रक्षा समिती स्थापना केली आहे. हा केवळ त्यांच्या त्याग, समस्या, तपस्या आणि सामाजिक कार्याचा सन्मान नाही तर संपूर्ण सनातन धर्मीयांचा सन्मान झालेला आहे. बहुजन समाजाचे सामाजिक जीवन आर्थिक सक्षम करून योग आणि आध्यात्मिक दोन्ही मार्गातून आत्मज्ञानाने भरून सुरक्षितता आणि सन्मानाने जीवन जगण्याचा योगमय महामार्ग स्वीकार करून संपूर्ण हिंदू धर्म आत्मनिर्भर व्हावा. आपल्या बौद्धिक विकासासोबत नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य उपयोग करत सनातन संस्कृतीचे दिव्य दर्शन या निमित्ताने घडवले. यापुढील जीवन म्हणजे सर्व समाजबांधव यांची धर्मसेवा आणि एकात्मिकतेचे प्रतीक आहे. त्यांचा त्याग, तपस्या आणि कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायक महामार्ग ठरेल आणि येणाऱ्या भविष्यकाळात योग, व्यायाम, अध्यात्म, ज्योतिष, पर्यायी उपचार पद्धती आणि सनातन धर्माचा गौरव वाढवत असल्याने आपण शासन स्तरावर त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची शासनाच्या महामंडळावर देवस्थान समिती किंवा नाशिक येथे 2027मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या समितीच्या कार्यकारी मंडळावर प्राधान्यक्रमाने नियुक्ती द्यावी अशी आपणास नम्र विनंती आहे. डॉक्टर कृष्णदेव गिरीजी महाराज यांचा अल्पच परिचय यूट्यूबवर व्हिडिओच्या माध्यमातून पहा. आपला विश्वासू योग सद्गुरू डॉक्टर कृष्णदेव गिरीजी महाराज, आचार्य महामंडलेश्वर. श्रियं देवी मुखभये श्रीर्मादेवी जुस्तां कां सोस्मितां हृण्यप्राकारां आद्रां जलन्तीं तर्प्यां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिह उपभये श्रियं चन्द्रां प्रभासां यस्सा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणं प्रपद्ये लक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तप्सोदिजातो वनस्पतिस्तवृक्षोद्विल्वः तस्य फलानि तप्सानुजन्तु माह्यान्तरः बाह्या लक्ष्मी उपैतु मां देवसखा कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राजलक्ष्मी कीर्तिमुक्तिं ददातु मे चित्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं न
पाचोरा तहसीलमध्ये शेतरस्ता परिषद. पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतरस्ताबाबत अनेक तक्रारी तहसीलदार साहेबांकडे आलेल्या आहेत. जिथे एका गटातून दुसऱ्या गटात जाण्याचा रस्ता होता, तो रस्ता आता संबंधित शेतकऱ्यांनी बंद केला. कोणी मुरुमचा भराव टाकला, कोणी दगडांचा भराव टाकला, कोणी JCBने चारी खोदली, तर कोणी माणूस बैल गाडी जाणेच बंद केले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेती पेरणे अवघड झालं आहे. आपलाच गावचा, आपला शेजारी, आपलाच भाऊबंद जेव्हा शेतात जाण्याचा रस्ता अडवतो तेव्हा नीतिमत्तेचा ऱ्हास झाल्याचं दुःख होतं. एक वृद्ध महिला तर आत्महत्येचा प्रस्ताव घेऊन आली होती आणि यावरून समस्यांचं गांभीर्य लक्षात येतं. 2 वर्षांपासून काही प्रकरणे प्रलंबित होती. काहींना रस्ता नाकारला. आम्ही पाचोरा तहसीलदार समोर शेतकऱ्यांना बोलवून कागदपत्रे घेऊन आमने सामने बैठक घेतली. तहसीलदार श्री विजय बनसोडे साहेबांनी पूर्ण 2 तास वेळ देऊन प्रत्येकाचे कागदपत्रे तपासली, अडचणी ऐकून घेतल्या. स्थळ पाहणीसाठी मंडळ अधिकारीला सूचना दिल्या. जेथे बदमाशी करून रस्ता अडवला आहे तेथे पोलिसांकरवी रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले. सोबतच अव्वल कारकून श्री कांबळे यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी, अर्ज, गाव, नाव, गट, फोन नंबरची नोंद घेतली. या परिषदेत शेतकऱ्यांना सरळ तहसीलदार बनसोडे या साहेब यांच्याशी समस्या मांडण्याचे स्वातंत्र्य दिले होते. कोणालाही टाळले नाही की अडवले नाही, खेकसले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वास वाटला की आपले ऐकून घेणारे अधिकारी आहेत तर रस्ताही नक्कीच मिळेल. पाचोरा तालुक्यातील नाचनखेडे येथील श्री गुलाबसिंग पाटील यांनी तक्रारदार शेतकऱ्यांना फोनवर आवाहन करून बोलवलं होतं. त्यामुळे आपली समस्या सोडवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध करून दिली. या कामी राकेश वाघ यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवलं. आम्ही महाराष्ट्र जागृत जनमंच आणि शेतकरी बांधवांनी तहसीलदार बनसोडे साहेबांचे आभार मानले. शेतीत जाण्याचा रस्ताही नाही असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. याआधी बी शेतरस्ता देण्यासाठी तहसीलदार आणि प्रांताधिकारी अधिकार होतेच, पण अशी काही तत्पर कारवाई होत नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची शेती करणं थांबलेलं होतं शेतरस्ता अभावी. पण आताच्या सरकारने असा कायदा काढलाय की 60 दिवसाच्या आत तुम्ही शेतरस्त्यासाठी मामलदार ॲक्ट 5 नुसार अर्ज करा आणि जर समजा नवीन रस्ता हवा असेल तर तुम्हाला महसूल अधिनियम कलम नंबर 143 अंतर्गत अर्ज करा. त्यानुसार बऱ्याचशा केसेस पेंडिंग होत्या. काही लोकांची शेती पेरणी थांबलेली होती रस्त्याअभावी. म्हणून मला असं वाटतं की आपण प्रत्यक्ष तहसील साहेबांना भेटून आणि तहसीलदार साहेबांकडून वेळ घ्यावा. म्हणून आपल्या पाचोराचे तहसीलदार साहेब श्रीमान विजय बनसोडे साहेब यांनी एक वेळ दिला आणि आज आम्ही 50 शेतकऱ्यांना बोलवलं ज्या ज्यांना रस्त्याचे प्रॉब्लेम होते. आणि आम्ही कोणताही मध्यस्थी न करता, कोणताही वकील न लावता डायरेक्ट आमने सामने रूबरू शेतकरी आणि तहसीलदार यांच्यामध्ये संवाद घडवून आणला. म्हणजे तहसीलदारांनी प्रश्न करायचा आणि शेतकऱ्यांनी त्यांना कागद द्यायचे, तहसीलदारांनी प्रश्न विचारायचा, त्यांनी त्याचं उत्तर द्यायचं. अशा प्रकारे इथं कोर्टसारखं मॅटर चाललं आणि बनसोडे साहेबांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. प्रत्येक माणसाला अगदी आपलाच माणूस म्हणून विचारणा केली. मी अधिकारी आणि तू शेतकरी हा फरक ठेवला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की यातून जर आज आमच्याकडे टोटली 52 शेतकरी आले होते, पैकी साहेबांनी आश्वासन दिलं मी ताबडतोब तुमच्या स्पॉट व्हिजिट स्थळ पाहणी करतो आणि ज्या ठिकाणी मला शक्य नाही त्या ठिकाणी मी सरकारला आदेश देतो. त्यांनी ताबडतोब सरकारांना त्या भागातल्या लोकांना आदेश दिले की तुम्ही या शेतकऱ्यांसाठी शेत रस्ते मोकळे करून द्या. काही ठिकाणी शेतपालन रस्त्याचाही प्रॉब्लेम होता. आता शेतपालन रस्ते सुद्धा काही शेतकऱ्यांनी अडवणूक केलेली आहे. काहींनी तिथं भराव टाकून दिला, काहींनी त्या ठिकाणी लाकडं तोडून टाकून दिले, काहींनी दगडं टाकून दिले. हे भयंकर चुकीचं आहे. प्रश्न शेतकऱ्यांचे आणि निर्माण शेतकऱ्यांनी केलेले आहे. म्हणून मला असं वाटतं शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे प्रश्न आहेतच, पण थोडं बुद्धी, ज्ञान, नीतीचा अवलंब केला पाहिजे.
तुम्ही देव धर्म कथा कीर्तन पुराण काशी मथुरा पंढरपूर करतात, पण माझ्या शेतातून जाणारा रस्ता अडवतात, हे सर्वाधिक चुकीचं आहे, असे अनैतिक आहे. म्हणून माझा संपूर्ण जिल्ह्यातून अनुभव आहे. ज्या ज्या लोकांनी दुसऱ्याचा रस्ता अडवला त्यांचे संपूर्ण कुटुंब भंग पावलं, नासलं, रोगराई सुरू झाली. म्हणून लक्षात घ्या की शेतातून जाणारा रस्ता असो, अंगणातून जाणारा रस्ता असो, गटार असो, वीज असो, पाणी असो, त्याला कोणत्याही शेतकऱ्याने अडवणूक करू नये. आणि असा सरकारचा कायदा सुद्धा आहे. जर समजा शेतीला सिंचनसाठी पाणी पुरवठा टाकायचा असेल तर अडवणूक करता येत नाही, रस्ता अडवता येत नाही, इलेक्ट्रिकचे वायर आणि सप्लाय अडवता येत नाही. पण आमच्या शेतकरी बांधवांनी थोडी नीतिमत्ता बाळगली पाहिजे. आम्ही सगळेच प्रश्न अधिकाऱ्यांच्या डोक्यावर टाकतो. अहो, पोलिसाकडे जाण्याची गरजच काय? तुम्ही जर भाऊभावाने भांडण केल्यानंतर तहसीलदारकडे जाण्याची गरजच काय? तुम्ही रस्ता अडवला नाही तर. हे सर्वस्वी चुकीचं चाललेलं आहे आणि कोर्टामध्ये खूप वेळ जातो आणि वकील मंडळी एक रस्त्यासाठी 4-4, 5-5 वर्ष ते शेतकऱ्याला हेरझारा घालायला लावतात, पैसे घेतात. एकदा आधीच त्याच्या पायात चप्पल नसते आणि त्याला 20-25 हजारामध्ये खड्ड्यात टाकतात. हे पण चुकीचं आहे. म्हणून आमचा एक प्रयत्न असा होता की शेतकऱ्यांना प्रत्यक्ष तहसीलदार साहेबांसमोर उभं करून त्यांची समस्या सोडून घेणे. आणि मला या गोष्टीचं मोठं कौतुक वाटलं की आमचे इथले पाचोऱ्याचे तहसीलदार आहेत विजय बनसोडे साहेबांनी खूप चांगला वेळ दिला, ऐकून घेतलं आणि ताबडतोब नोटिंग घेतलं आणि त्यांच्या अधीन काम करणारे सर्कल आणि तलाठ्यांना आदेश पण दिले. म्हणून मला असं वाटतं ही मोहीम आमची यशस्वी झाल्यासारखी आहे. अजूनही ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्यांच्यासाठी पुन्हा आम्ही असं एक घेऊ आणि जर पुन्हा प्रांताधिकाऱ्यांकडे कोणाचा अपील असेल तर प्रांताधिकाऱ्यांना या बाबतीत भेटू, कारण शेवटी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणं आवश्यक आहे. आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला हे पण सांगितलं की शिवराम पाटील तुम्ही इथं कायद्याची भाषा करतात, अरे पण गावात जाऊन थोडी नीतीची भाषा करा. तर आम्हाला ते खरं वाटलं की गावामध्ये जाऊन आम्ही आपल्या शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या पाहिजेत. आम्ही एका सर्वेचे अनेक गट केले, एका गटाचे अनेक तुकडे केले, मग एक भाऊ दुसऱ्याचा रस्ता अडवतो, हे सर्वस्वी चुकीचं आहे आणि याचा बोध शेतकऱ्यांनी घ्यावा. आम्ही ही मोहीम काढणार आहोत. या ठिकाणी आज आमच्या पाचोऱ्याला एक मोहीम यशस्वी झाली म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांचे आभार मानतो. आलेले शेतकरी जे आहेत त्यांना आम्ही नेहमीच अशी मदत करू. धन्यवाद.